सर्वोच्च न्यायालयामध्ये महाविकास आघाडीचं आणि तथाकथित लिब्रांडूंच्या बुद्धिचातुर्याचं वस्त्रहरण करण्याचं काम चालू आहे. आणि हे पुरेसं नाही की काय, त्याच्यावरती अजून प्रतिक्रिया देऊन आपणच आपले कपडे फाडून घेण्याचं पण महत्त्वाचं काम उल्हास बापट सारखे तथाकथित घटनेचे तज्ज्ञ करत आहेत. प्रत्यक्ष ही प्रक्रिया चालू आहे. निकाल काय लागायचा ते नंतर लागेल. काही जे मुद्दे या सगळ्यातून समोर येत आहेत, आम्ही त्या सगळ्यातून सगळी त्याच्यातली गहन चर्चा बारकावे बाजूला ठेवून एक ढोबळपणाने काही 2-3 मुद्दे तुमच्या समोर ठेवतो. तुम्ही पण जे सर्वसामान्य तुम्ही प्रेक्षक म्हणून जे काही तुम्ही बघता आहात सर्व सोशल मीडियावरती किंवा इतर सगळ्या माध्यमातून, तुम्ही पण ह्याचा अन्वयार्थ लावू शकता. ह्याच्यासाठी काही कुठल्या घटना तज्ज्ञाची गरज नाही. सगळ्यात पहिला जो मुद्दा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनी जो उपस्थित केला होता की जे 40 जण बाहेर पडले ते सगळेच्या सगळे डिस्क्वालिफाय झाले. सगळे असं समजा की ते पूर्णपणे बंडखोर आहेत, त्यांची तुम्ही आमदारकी रद्द केली. किती उरतात? 162 मधून 40 गेल्याच्या नंतर 122 जे लोक उरतात ते अजूनही ह्या एकनाथ शिंदे सरकारचं त्यांच्या पाठीशी बहुमत आहे की जे 40 वजा केल्याच्या नंतर एकूण जे हे आहे त्याच्यामधून जितकी कमी संख्या होती विधानसभेची त्याच्यामधून तरीही ते बहुमत शिल्लक राहतं. म्हणजे ही समजूनच घ्यायला तयार नाहीत वस्तुस्थिती. बापटांसारखे घटना तज्ज्ञ तथाकथित स्वतःला म्हणून येणारे असोत किंवा बाकीचे असोत किंवा पत्रकार पण ज्या पद्धतीनं बोलतायत, म्हणजे एक साधा मुद्दा आहे. तुम्ही हे का लक्षात घेत नाहीत की प्रत्यक्ष तुमच्या पाठीशी बहुमत शिल्लक राहिलेलं नाहीये. महाविकास आघाडी नावाचं जे काही सरकार स्थापन झालं त्या सरकारच्या पाठीमागं हे सगळे तेच लोक होते जेव्हा की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जे सरकार स्थापन केलं होतं त्या सरकारच्या पाठीशी आमदार नाहीयेत म्हणल्याच्या नंतर, म्हणजे आकडा नाही कळल्याच्या नंतर त्यांनी पण राजीनामा दिला होता. तेव्हा ते ड्रामे करत बसले नाहीत. तेव्हा लोकशाहीची हत्या झाली म्हणून कोणी गळा काढलेला नव्हता. एक सरळ साधी गोष्ट होती. बाकीचे सगळं विसरा, म्हणजे हे काय चालू आहे कोर्टामधले वकिलांचे युक्तिवाद पण विसरा. एक साधी गोष्ट होती, निवडून गेलेले आमदार आहेत. त्या विधानसभेमध्ये 144 आमदार, 288 ची स्ट्रेंथ असेल पूर्ण, तर बहुमतासाठी 144 + 1 म्हणजे 145 आमदार ज्याच्या पाठीशी आहेत तो मुख्यमंत्री असेल. जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी गटनेते म्हणून आपल्या गटाचं पत्र पाठिंब्याचं राज्यपालांकडे दिलं, त्याच्यामधून त्यांच्या पाठीशी बहुमत आहे सकृत दर्शनी. म्हणजे त्यांचे 54 होते आणि यांचे 105, असे 159. बाकी अपक्षाचं काय आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. असे 159 आमदार आमच्या पाठीमागं आहेत. हे कळल्याच्या नंतर त्यांना शपथ दिली. त्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर 2 दिवसामध्ये त्यांना जी प्रत्यक्ष फ्लोअर टेस्ट त्याला सामोरं जायचं होतं त्यावेळेस त्यांच्याकडे बहुमत पुरेसं नाही हे त्यांच्या लक्षात आल्याचे त्यांनी राजीनामा दिला. ते बाजूला झाले. नंतर महाविकास आघाडी सरकार जे काही स्थापन झालं त्यांचा शपथविधी झाला आणि त्यांनी तशाच पद्धतीनं संसद त्या विधान भवनामध्ये आपलं बहुमत सिद्ध केलं. 169चा आकडा त्यांच्या पाठीशी आलेला होता. ह्याच्यामध्ये कोर्टबाजी पण विसरा. तेव्हाही कोर्टबाजी झालेली होती. तेव्हाही हेच कपिल सिब्बल कोर्टामध्ये गेलेले होते. ताबडतोब लक्षात घ्या फरक जो आता ह्याच्या चर्चेमध्ये कुठे आलेला नाहीये. देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी आमदार नाहीयेत, आमच्या पाठीशी आहे. ताबडतोब फ्लोअर टेस्ट झाली पाहिजे कारण की आमदार पळवापळवी होणार असं म्हणणारे कपिल सिब्बल आताच्या प्रकरणामध्ये राज्यपालांनी सांगितल्याच्या नंतर यांनी राजीनामा दिल्यावर त्यांनी तातडीनं 2 दिवसामध्ये आपल्या पाठीशी बहुमत सिद्ध केलं म्हणून आरडाओरडा करायला लागले. म्हणजे तेव्हा तुम्हाला ताबडतोब फ्लोअर टेस्ट हवी होती जेव्हा की निवडणूक पूर्व युती केलेलं सरकार सत्तेवरती आलेलं नव्हतं. जोडतोड करून मोडामोडी करून असं करूनच सरकार सत्तेवर येत होतं आणि त्या सरकारचा ताबडतोब म्हणजे फ्लोअर टेस्ट त्याच्या पाठीशी किती आमदार आहे ते घेतली जावी म्हणून कपिल सिब्बल तेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलेले होते. तेच कपिल सिब्बल आता याच पद्धतीने तातडीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ह्या सरकारने 2 दिवसामध्ये फ्लोअर टेस्ट घेऊन लोकसभेचं त्या विधानसभेचा अध्यक्षही निवडला आणि स्वतःचं बहुमत सिद्ध केलं. त्याच्यावरती आक्षेप घ्यायला लागले. मग किती आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे हा एक पहिला मुद्दा. आता त्याच्यासमोर हे सगळं समोर येतंय आणि कोर्टातून जे ह्यांना काही झापडा बसतायत ना, हा शब्द आहे. ह्यांना शाब्दिक झापडा पदोपदी बसतायत आणि त्यांच्या पाठीराख्या असलेल्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांना. पहिला मुद्दा की तुम्ही राजीनामा दिलेला आहे. तुम्ही राजीनामा दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्यांनी दावा केलेला आहे
त्यांच्या पाठीमागं बहुमत आहे की नाही तुम्ही सिद्ध करा, हे राज्यपालांनी सांगितल्याच्या नंतर त्यांनी पहिल्यांदा विधानसभेचा अध्यक्ष, जी जागा रिकामी होती, म्हणजे त्यांनी कुणाला हटवून केलेलं नाहीये. नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते, विधानसभेला अध्यक्ष नव्हता. नाना पटोलेला राजीनामा द्यायला कोणीही सांगितलेलं नव्हतं, नाना पटोलेंनी मनानच दिलेलं आहे आणि त्याच्या जागी दुसऱ्याची निवड तुम्ही केलेली नाहीये. ती जागा रिक्त होती, कोणाला हटवून त्या ठिकाणी राहुल नार्वेकर बसलेले नाहीत. मुख्यमंत्रीपदी सुद्धा एकनाथ शिंदे कोणालाही हटवून बसलेले नाहीयेत. स्वतःहून म्हणजे आपणहून यांनी राजीनामा दिलेल्या उद्धव ठाकरेंनी, त्यांना असं वाटलं की त्यांच्या पाठीशी बहुमत शिल्लक नाहीये म्हणून आपले आमदार पळून गेले. धोके खोके ओके हे तुमच्या पुरता मुद्दा आहे, राज्यपालापुरता. आणि सरळ जाहीरपणे आता हे लोक समोरून म्हणतात की त्या पदावरच्या व्यक्ती गैरपद्धतीनं वागत आहेत, बेजबाबदार पद्धतीनं वागत आहेत. राज्यपालाचं काम असं असतं की जर त्यांच्याकडे कोणी दावा केला बहुमताचा तर त्याला बहुमत सिद्ध करायची संधी देणे, किंवा जो सध्याच्या पदावरती आहे त्याच्याकडं पाठीशी पुरेसं बहुमत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर त्याला बहुमत सिद्ध करायला सांगणे. लक्षात घ्या, आणि तेच सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरेंना स्वतः बहुमत जेव्हा सिद्ध करायला सांगितलं तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष विधिमंडळाला तोंड न देता पळपुटेपणा केला आणि आता आरोप दुसऱ्यावरती करतायत. म्हणजे एक तर तुम्ही पळपुटेपणा केला, तुम्ही विधिमंडळाला तोंड न देता माघारी निघून गेलात, ती जागा रिकामी झालेली आहे. तुमचा विधानसभेचा अध्यक्ष काहीच कारण नसताना राजीनामा देतो, तुम्ही वर्षभर ती जागा रिकामी ठेवता, कारण काही असो तुमची. या दोन्हीही रिकाम्या झालेल्या जागा एकनाथ शिंदे यांनी जो दावा केला आहे त्याच्यानंतर राज्यपालांनी त्यांच्या पाठीशी बहुमत आहे हे कागदोपत्री दिसल्याच्या नंतर त्यांना शपथ दिली आणि त्यांना बहुमत प्रत्यक्ष सिद्ध करायला सांगितलं. हा फरक आहे. शपथ दिल्याच्या नंतर तुम्हाला जर बहुमत सिद्ध करता येत नसेल तर काहीच न करता ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल, की जे की त्याच्या आधी देवेंद्र फडणवीसनी केलेलं होतं. आता नवीन सरकारमध्ये तुमच्या पाठीशी बहुमत हे कळलं, तुम्ही त्याच्याप्रमाणे दावा केला, तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्या गेली. ती दिल्याच्या नंतर तुम्ही प्रत्यक्ष विधिमंडळाला तोंड दिलं, तुमचं तुम्ही बहुमत सिद्ध केलं. यांना मिळालेल्या एकूण जी मतं आहेत त्याच्यामधून जरीही 40च्या 40 सगळे आमदार अपात्र झाले, हायपोथेटिकली काल्पनिकरित्या असं समजा, असं मान्य केलं तरीही त्यांच्या पाठीशी बहुमत शिल्लक राहतं. अडचण ह्या सगळ्यामध्ये नेमकी काय व्हायला लागली माहितीये का, की वस्तुस्थिती काय आहे ती समजून न घेता जो आरडाओरडा केला जातोय. आम्ही परत एकदा सांगतो तुम्हाला की ह्याच्यामधले कायद्याचे जे बारकावे आहेत सगळे, निवडणूक आयोगानं चिन्ह कोणाला दिलं, चिन्ह कोणाला दिलं नाही, अन्याय केला, सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, हा एक मोठा भाग आहे. त्याची चर्चा होत राहील, प्रत्यक्ष निकाल जेव्हा येईल अजूनही काय होईल. पण सगळ्यात मोठी वस्तुस्थिती ज्याला म्हणतो आपण, कायद्याचं बोला या चित्रपटातला एक प्रसंग आम्ही आधी उल्लेख केला होता, आवर्जून तुम्हाला मी सांगतो. कल्पनेतली गोष्ट कशी असते की सचिन खेडेकर आणि मकरंद अनासपुरे समोरासमोर बसलेले, तो विरोधी पक्षाचा वकील आहे. तो म्हणतो की या ठिकाणी एक दारूची बाटली, पण मी सिद्ध करतो की 2 बाटल्या आहेत. कसं काय, तर ही जी आहे ती आणि आपण चर्चा करतो आहे ती दुसरी, झाल्या की नाही 2. मकरंद अनासपुरेचं एक वाक्य फार सुंदर की जे आजच्या सगळ्या घडामोडीला लागू पडतो. तो म्हणतो काही हरकत नाही, ही जी प्रत्यक्ष बाटली आहे ती मी घेतो, कल्पनेतली बाटली तू घे. तसं ह्यांची जी सगळी चर्चा चालू आहे ना हायपोथेटिकल, ते सगळा शिवसेना पक्ष तुम्ही घ्या. एकनाथ शिंदे म्हणला शिवसेना भवन आहे, तुम्ही घ्या, काय घ्यायचं ते घ्या. प्रत्यक्ष आमदार मी घेतो, प्रत्यक्ष पक्ष मी घेतो, प्रत्यक्ष धनुष्यबाण चिन्ह मी घेतो, आणि ते त्यांना मिळाले. ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष, बरं तुम्ही काय सांगितलं की पक्ष मोठा की लेजिस्लेटिव्ह म्हणजे संसदीय पक्ष मोठा, हे केव्हा खरं होतं की जेव्हा की तुमची पक्ष घटना जी आहे पक्षाची त्याच्याप्रमाणे सगळं तुमच्या नियमाप्रमाणे चालू आहे, निवडणुका झालेल्या आहेत, पक्षप्रतिनिधीची नोंद झालेली आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकारिणी झालेल्या आहेत, राष्ट्रीय कार्यकारिणी तुमची, राज्य कार्यकारिणी, हे सगळं नीट असेल तर त्याला महत्त्व आहे. उद्धव ठाकरेच्या दुर्दैवाने आणि ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेना अंतर्गत तिच्याकडे लोकशाही नसल्यामुळे त्या पक्षाची घटना, त्या पक्षाच्या प्रमुखाची निवड, त्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड, ह्या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत. हे स्वतःच त्यांना निवडणूक आयोगासमोर सिद्ध करता नाही आलं. आणि हे जे घटनातज्ञ इथं तोंडवरती करून बोलायले, त्यांनी आधी त्यांना विचारावं, उद्धव ठाकरेला आणि गटाला, की तुम्ही शिवसेना पक्षाची संघटना, तिच्या निवडणुका, तिची रचना, तिच्या बाबतीमध्ये यापूर्वी काम का नाही केलं. तुम्ही जर तुमची पक्ष संघटना नीट ठेवली असती, नियमाप्रमाणे तिच्या निवडणुका झाल्या असत्या, तर तुमच्या म्हणण्याला आज काही अर्थ राहिला असता.
निवडणूक आयोगानं जेव्हा शपथपत्र मागवले तेव्हा तुम्ही लाखोच्या संख्येनं शपथपत्र दिले, त्याची पडताळणी कशी करायची, तुमच्या निवडणुका कशा झाल्या ह्याच्याबद्दल काही सांगितलं नाही. तुम्ही कोणाकडूनही शपथपत्र लिहून घेऊ शकता आणि सादर करू शकता, ते टेस्ट करायचं कसं, याचा सरळ साधा सोपा मार्ग असा होता की ही आमच्या पक्षाची घटना आहे, पक्षाच्या घटनेप्रमाणे 3-3 वर्षाला निवडणुका होतात, 3 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी अध्यक्षाची निवड केलेली असते, त्याच्यासाठी अशा पद्धतीनं मतदान होतं, ते काय ही सगळी प्रक्रिया असते. आत्ता काँग्रेसच्या बाबतीमध्ये हे सगळं घडलेले, भले मल्लिकार्जुन खरगे हे सोनिया गांधीचं पिद्दू असतील असं किती टीका करा, प्रत्यक्षामध्ये त्यांनी अर्ज भरला, प्रत्यक्षामध्ये शशी थरूर यांनी अर्ज भरला, या दोघांमध्ये प्रत्यक्ष निवडणूक झाली, मतदान झालं, त्याचा निकाल आला, ही सगळी प्रक्रिया त्याची नोंद केली जाते आणि ही निवडणूक आयोगाला सादर केलं जातं. म्हणजे यापुढे जेव्हा केव्हा काँग्रेस पक्षामध्ये जर कोणी विचारलं तर मल्लिकार्जुन खडगेवरती टीका एरवी आमच्यासारखे कोणी किती काही करो, प्रत्यक्षात मल्लिकार्जुन खडगे हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक अधिकृतरित्या निवडून जिंकून आलेले अध्यक्ष आहेत. असं उद्धव ठाकरे हे त्या पक्षाची निवडणूक जिंकून आलेले अध्यक्ष आहेत का? जरी ते अविरोध झाले असले, ज्या पद्धतीनं आता भाजपमध्ये निवडणुका झाल्या, जे.पी. नड्डांच्या विरोधात कोणी अर्ज भरलेला नव्हता म्हणून त्यांची निवडणूक बिनविरोध घोषित झाली, असं तरी घडलं का? हे काहीच झालेलं नाहीये. म्हणजे पक्ष संघटनेच्या पातळीवरती तुमचा घोळ आहे, म्हणून जे काही आहे ते तुमचा विधिमंडळातला जो पक्ष आहे किंवा लोकसभेतला जो पक्ष आहे त्याची मोजणी करावी लागते आणि त्यातले आकडे हे अधिकृतरित्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत, म्हणून शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे गेलेलं आहे. विधिमंडळात सुद्धा तुमचा अध्यक्ष गायब आहे राजीनामा देऊन, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्या रिकाम्या झालेल्या जागेवरती ज्या लोकांनी दावा केला, म्हणजे सरकार स्थापनेचा अधिकृतरित्या दावा केला, आणि ज्यांना हे परत 16 आमदार अपात्र ते हे विसरायला लागले की जेव्हा तुम्ही अपात्रतेची नोटीस दिलेली नाहीये. आम्ही ते पण पुन्हा एकदा तुम्हाला स्वच्छ करू इच्छितो. नरहरी झिरवळ यांना जी नोटीस दिलेली होती की 16 आमदारांना अपात्र का करण्यात येऊ नये आणि 48 तासाची त्यांना मुदत दिलेली होती की तुम्ही उत्तर द्या, अजून अपात्रतेवर निर्णय नरहरी झिरवळांनी घेतलेला नाही. आजही नरहरी झिरवळ उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 11 जुलैपर्यंत तारीख दिली द्या म्हणून. त्याच्यानंतर त्यामधल्या काळामध्ये सरकार कोसळलं, हा त्यांचा गुन्हा नाहीये. अजूनही या 16 आमदारांच्या संदर्भामध्ये अपात्रतेची कारवाई होण्याचा काही मुद्दाच नाहीये. त्यांना दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितली, ती मुदतवाढ मिळाली, त्याच्यानंतर ही केस उचलून घ्यायला पाहिजे होती, केस संपत होती तिथेच, आणि जे काही घडायचं आहे ते विधिमंडळाच्या पटलावर घडलं असतं. तेव्हाही नरहरी झिरवळ हे उपाध्यक्ष म्हणून आणि त्या अध्यक्षपदाचा त्यांच्याकडे अधिभार होता म्हणून होते, आजही अस्तित्वात त्यांच्याकडे ते पद आहे. त्यांनी काहीच केलं नाही. सरकार कोसळलं मधल्या काळामध्ये, दुसरा नवीन अध्यक्ष बसला कारण की ती जागा रिकामी होती. झिरवळांना कोणी आजही बाजूला काढलेलं नाही. आणि जे आमदार की जोपर्यंत त्यांच्या अवैधतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत ते आमदार आहेत. म्हणून ते जे त्या दिवशी जो विश्वासदर्शक ठराव एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने मंजूर झालाय त्यावेळेस मतदान करणारे सगळे त्या विधिमंडळाचे सदस्य होते. त्याच्यातलं कोणीही अपात्र तोपर्यंत ठरलेलं नाही. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये सरकारच कोसळलेलं आहे. त्याच्यामुळे ते काय करू शकत नाहीत. हे सरळ साधं समोर दिसणारे आकडे आहेत, गणित आहेत, साध्या तर्काला पटणाऱ्या गोष्टी आहेत. पण ह्यांना जो बुद्धिभ्रम करायचा आहे, म्हणजे ह्यांना ते सत्य जे आहे ते पाहायचं नाहीये. अडचणीचा मुद्दा हा आहे. प्रत्यक्ष तुम्हाला समोर दिसतंय ते कटू सत्य आहे, आपल्या विरोधात जाणार आहे, म्हणून आपण डोळे झाकून घ्यायचे, किंवा ते शहामृग जशा पद्धतीनं वाळूमध्ये मान खुपसून बसतं तसा यांचा प्रकार होऊन बसलेला आहे. हे सगळे महान घटनातज्ञ, हे सगळे लिब्रांडू पत्रकार आणि त्यांची टाळी वाजवणारे, त्यांना त्यांचं जी काही बुद्धिमत्ता असेल ती लखलाप. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लवकरात लवकर यावा आणि ह्याच्या बाबतीतला यांच्या मनात असलेला संभ्रम, प्रत्यक्षामध्ये काही नाहीये, तो संभ्रम दूर व्हावा अशी आपण अपेक्षा करूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद.